तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता सावलीचं गाण्याचं सत्य सगळ्यांसमोर आलं आणि भैरवी किती खोटी आहे हे पण सगळ्यांच्या समोर आलं. भैरवीत आता आता विश्वासच तुटलेला आहे. तिला कळत नसतं आता मी काय करू. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये ताराचे बाबा समोर आले. दुसरीकडे भैरवी खूपच चिडलेली असते. तिला कळत नसतं इतक्या दिवसाचं लपवून ठेवलेलं सत्य एका क्षणामध्ये समोर आलं. आता मी काय करू आणि काय नाही भैरवीला असं झालेलं असतं. पण त्यावेळी ताराचे बाबा घरी येतात. तिला सगळं काही समजून सांगता म्हणू लागतात, स्टार्टिंगपासून तुझा हाच प्रॉब्लेम आहे आणि तुझ्या ह्याच प्रॉब्लेममुळे आतापर्यंत मी तुला सोडून गेलेलो होतो. आता मी परत आलोय. आता तरी स्वतःची चूक जरा स्वतःकडे बघ आणि जरा स्वतःची चुका काढ. तेव्हा तू कुठं तुझ्यामध्ये सुधारणा करशील. तर त्यावेळी आता भैरवी काहीच बोलत नाही. ती सारखी रडतच असते. तिला कळत नसतं हे आपल्यासोबत काय झालं आहे. तर त्यावेळी सोहम आणि ताराही मात्र तिथेच असतात. तर त्यानंतर मग सोहम आणि तारा इकडे घरी येत असतात. तोपर्यंत घरी तर सगळं वातावरण अस्वस्थ असतं. तर इकडं त्रिलोत्तमा मात्र सावली आणि सारंग आणि चंद्रकांतला दोष देऊ लागते. अगोदर तर ती सावलीला काहीच बोलत नाही. सावली शांत रडतच उभी असते. तर त्यावेळी घरातले इतर सगळेजणही तिथेच असतात. पण तेवढ्या वेळामध्ये लगेचच त्रिलोत्तमा सारंगला म्हणू लागते, काय रे सारंग, तुला मला एकदाही सांगावं असं वाटलं नाही का? काय रे, तुझी आई नाही का मी? माझ्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करणारा तू, आणि तुला ही गोष्ट अगोदरपासून माहिती होती, तू मला का नाही सांगितली? पण त्यावेळी लगेचच चंद्रकांत म्हणू लागतो, त्रिलोत्तमा, तू जर सावली आणि सारंगला दोष देत असेल ना, तर मीही तुझा तितका दोषी आहे. कारण की सावलीचं सत्य ते पण मला माहिती होतं. पण त्यावेळी आता चंद्रकांत म्हणू लागतो की खरं तर ना त्रिलोत्तमा, तुला सांगू का, तुला सांगावं असं ना माझ्या मनातून मला कधी वाटलंच नाही की तू हा धक्का कधी पचवू शकेल का नाही काय माहिती. त्याच्यामुळे मी तुला ही गोष्ट सांगितलीच नाही. पण त्यावेळी आता चंद्रकांत सांगू लागतो की मला हे सत्य कधी कळालं की जेव्हा भैरवीजींना ताराला त्यांचा संगीताचा वारसा द्यायचा दिवस ठरवला होता ना, त्या दिवशी मला हे सगळं सत्य कळालं. आणि मग तिकडं घडलेला प्रकार चंद्रकांत मात्र सगळ्यांना सांगतो. ते सगळ्यांना ऐकून तर धक्काच बसतो. पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो, आई, तुला वाटत असेल की सावलीचं सत्य मला तिच्याकडून कळालं आहे किंवा मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, पण तसं काहीच झालेलं नाही. सावलीचं सत्य मला विठुरायांकडून कळालं आहे. पण तेवढ्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटतं की आता सारंगला हे कडून कळालं असेल. तर सावली मात्र विचारात पडते की सारंग सरांना असं तर नाही कळालं, मग सारंग सरांना नेमकं माझं सत्य कुणी सांगितलं असेल. तर त्यावेळी मग सारंग सांगू लागतो. तर तेवढ्याच वेळामध्ये सोहम आणि तारा घरी येतात. सोहम आणि तारा घरी आल्यावर त्रिलोत्तमाला तर त्यांना काय बोलावं आणि काय नाही काही कळतच नाही. त्रिलोत्तमा त्यांच्यावर खूप चिडलेली राहते. मग तेवढ्याच वेळामध्ये त्रिलोत्तमा म्हणू लागते, काय ग तारा, इतके मोठा खोटेपणा आमच्यासोबत केला, तुला कधीच असं वाटलं नाही का ग सत्य सगळ्यांना सांगून टाकावं म्हणून? त्यावेळी तारा तर डायरेक्टली रडायला सुरुवात करते आणि फक्त सोहम बघत असतो. त्यालाही ताराची काळजी वाटते, पण तो आता सगळ्या फॅमिलीसमोर काहीच बोलू शकत नाही. पण तेवढ्या वेळामध्ये त्रिलोत्तमा म्हणू लागते, काय ग तारा, तू तर कधी सुप्रसिद्ध गायिका नव्हते, तुला कधी गाणं गाताच येत नाही, पण तू स्वतःहून कधी कबूल केलंच नाही. आणि ही मुलगी तुझ्या पाठीमागच्या पडद्यामागं गाणं गाते आणि तू फक्त ॲक्टिंग करते. त्यावेळी सावली खूप घाबरते आणि तीही खूप रडू लागते. पण त्यावेळी त्रिलोत्तमाला तर खूप राग आलेला असतो. ती सगळं काही बोलून टाकते, पण घरातले इतर जण फक्त शांतपणे ऐकत असतात. त्यावेळी त्रिलोत्तमा खूप मोठ्याने ओरडून म्हणू लागते, पण मला ना हा असा खोटेपणानं माझ्या घरामध्ये अजिबात चालणार नाही. त्याच्यामुळे मी जे सांगते ना ते आता लक्ष देऊन ऐकायचं आहे. त्यावेळी सावली तर खूपच घाबरते. तिला भीती या गोष्टीची असते की त्रिलोत्तमा मॅडम मला सारंग सरांपासून दूर तर करणार नाही ना. पण त्रिलोत्तमाने तसं मात्र अजिबात केलेलं नसतं. त्रिलोत्तमा म्हणू लागते की सोहम, प्लीज तुझ्या बायकोला ना तिच्या घरी घेऊन जा, मला ना तिचा चेहराही अजिबात बघायचा नाही. पण त्यावेळी सोहम म्हणू लागतो, अगं मग माझं एकदा ऐकून तर घे ना. पण त्रिलोत्तमा त्याचं काहीच न ऐकता ती रागातच तिच्या रूममध्ये निघून जाते. तर तारा तर खूप रडत असते. तिला कळत नसतं आपल्यासोबत हे काय घडलं आहे. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सो बाय.